वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो मी आलेली आहे नाशिकला. तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी होते औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला मम्मीकडे गेलेली आणि मी आजच आलेली आहे नाशिकमध्ये बिकॉज न्यू इयर आहे आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. सो म्हटलं फॅमिलीसोबत आपण आपलं न्यू इयरची सुरुवात करावी. ॲक्च्युली दुपारी 12 वाजताच मी इथे आली आज आणि आता वाजलेले 3. थोडीशी आल्यानंतर कामं वगैरे आवरली घरामधली, कारण 8 दिवसापासून म्हणजे प्रमोद होते घरी, पण थोडंसं क्लिनिंग वगैरे केली आल्यानंतर आणि म्हटलं आता व्लॉगला स्टार्ट करावं बिकॉज संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी मीन्स रात्री आहे थोडासा प्लॅनिंग बाहेर जाण्याचा, न्यू इयर सेलिब्रेट करण्याचा. बिकॉज हे वर्ष खूप छान गेलं, ॲक्च्युली मस्त गेलं हे वर्ष आणि त्याचं सेलिब्रेशन मीन्स थोडासा टाईम स्पेंड आपल्या फ्रेंड सर्कलसोबत, कारण फॅमिली तर आमचे रिलेटिव्स वगैरे कोणी जास्त नाही आहे इथे. सो जे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबतच सगळेजण टाईम स्पेंड करणार आहोत एकत्र येऊन. तर डिनरसाठी जाणार आहोत आम्ही. तर बघत राहा तुम्ही आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आजच्या दिवसात आम्ही काय काय करतो, कुठे जातो डिनरला ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगणार आहे की हा व्लॉग जो मी आता शूट करते तुमच्यासमोर, तुम्ही जो व्लॉग बघताय तो आहे 85वा व्लॉग आणि म्हणजेच 85th व्लॉग आहे हा आपला आजचा. म्हणजेच 2022मधला हा मी जो शूट करते शेवटच्या दिवसामधला हा शेवटचा व्लॉग आहे. ऑफकोर्स हा थोडासा 1-2-3 दिवस लेट पण होऊ शकतो कदाचित, म्हणजे नेक्स्ट इयरमध्ये 2023मध्येच हा व्लॉग येणार आहे तुम्हाला. बट शूट मी आज करते तर हा शेवटचाच व्लॉग ठरला जाईल. 2022मध्ये जानेवारीमध्ये मी स्टार्ट केलं होतं माझं व्लॉगिंग चॅनल आणि आता भोगीला 14 तारखेला 1 वर्ष होणार आहे माझ्या चॅनलला. आणि माझं एक टार्गेट होतं की मी एका वर्षामध्ये तरी ॲटलिस्ट 100 व्लॉग्स कंप्लीट करू. बट इट्स ओके, 85 व्लॉग्स आपले या चॅनलवर झालेले आहेत. बट तरीसुद्धा जे एक मेन टार्गेट असतं यूट्यूबचं, ते अर्निंगसाठी किंवा कुठल्या पण सगळ्या ज्या गोष्टी असतात यूट्यूबमध्ये जाण्यासाठी जे टार्गेट वगैरे असतं, ती एक अचिव्हमेंट मी कंप्लीट नाही करू शकलेली आहे या वर्षामध्ये. तर आय जस्ट होप की ती 2023मध्ये कंप्लीट होईल. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच ते होऊ शकेल. हे टार्गेट वगैरे अर्निंग हा एक वेगळा पॉईंट झाला, पण त्याचबरोबर मी त्या व्यतिरिक्त मी एक गोष्ट नक्कीच घेऊन चाललेली आहे पुढे आणि ती म्हणजे मेमरीज. मी 1 वर्षामध्ये 85 व्लॉग्स बनवले आहे आणि 85 व्लॉग्समध्ये मी आज कुठलाही व्लॉग क्लिक केला तर मी लाईव्ह म्हणजे ते सगळं काही मी अनुभवू शकते आणि ते सगळं काही मी बघू शकते. मग ते काहीही असो, घरातली सानूची मस्ती असो किंवा तिची लुडबुड असो किंवा माझं किचनमधलं काम असो किंवा मी काही कुकिंग रिलेटेड काही करते किंवा सानूच्या स्कूल रिलेटेड काही गोष्टी आहेत किंवा काही फेस्टिवल आहेत, जे मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींवर व्लॉग्स बनवले आहे पूर्ण वर्षामध्ये, किंवा एखादा ट्रॅव्हल व्लॉग असेल किंवा माझ्या माहेरचं असेल, म्हणजे काही जे मी आतापर्यंत व्लॉग बनवले ती एक मी मेमरी क्रिएट केली आहे या 1 वर्षामध्ये आणि हे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. बट एक अर्निंग हा जर विषय सोडला तर ती गोष्ट सांगते मी तुम्हाला. बट येस, त्या गोष्टीची सुद्धा खूप जास्त गरज आहे, तुमच्या सपोर्टची. मेन म्हणजे आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स हे कंप्लीट करायचे आहे आपल्याला. जास्तीत जास्त तुम्हाला जेन्युअली जर व्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंड्सला सांगा की असे चॅनल आहे आणि असं फॅमिली व्लॉगर आहे, तुम्ही नक्कीच शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत. जेन्युअली जर सांगायचं झालं तर खरंच इतर म्हणजे सगळ्या वर्ष खूप छानच असतात, नेहमीच छान असतात असं काही, आणि दुःख तर नेहमी असतातच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. चढ उतार, अप्स अँड डाऊन्स येतच असतात. प्रत्येकाची लाईफ अशी स्मूथली नाही चालत, काही ना काही होतच असतं. प्रत्येक दिवस सारखा नसतो, प्रत्येक दिवस हा आनंदाचाच असेल असं नसतं. एक दिवस सुखाचा पण असतो, एक दिवस दुःखाचा पण असतो. तसं माझं पण होतं. ह्या गोष्टी तर चालूच असतात नेहमी आयुष्यामध्ये. तर एकच आहे आणि माझं पण मी एकच मोटो आहे ह्या वर्षामध्ये सुद्धा मी तेच करणार आहे. अर्निंग ह्या गोष्टी तर ठीक आहे, यूट्यूब करायचं आहेच, पण मेन फोकस माझं तेच असणार आहे की मी
जास्तीत जास्त मेमरीज क्रिएट करू आणि जास्तीत जास्त तुम्हाला छान एंटरटेन करू, हे मी नेहमीच प्रयत्न करते. मी प्रत्येक व्लॉगमध्ये मी काही ना काही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच मी आता करणार आहे. अशा प्रकारे हे पूर्ण वर्ष गेलेलं आहे आणि जसं गेलेलं आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. माझे जे फेस्टिवल्स आहे, जे काही मी आतापर्यंत तुमच्यापर्यंत जे काही घेऊन आलेली आहे ते सगळं तुम्ही बघितलेलं आहे. तर येस, 2022सुद्धा छान गेलेलं आहे आणि 2023 पण नक्कीच छान जाईल देवाच्या कृपेने. ह्याच वर्षाला चेअर्स करायला आम्ही आज जमणार आहोत फ्रेंड्स आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. कारण जे वर्ष निघून गेलेलं आहे ते छान गेलं आहे, याच्यासाठी आपण एन्जॉय केला पाहिजे, याच्यासाठी आपण थोडंसं टाईम स्पेंड केला पाहिजे, याच्यासाठी थोडंसं मेमरीज आपण क्रिएट केलं पाहिजे एकत्र येऊन. आणि तेच आम्ही आज डिनरला गेल्यानंतर तिथे करणार आहोत. तर व्लॉग तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. कुठे जाणार आहोत हे आमचं पण डिसाईड नाही नक्की म्हणजे कुठे जायचं नेमकं, बट येस जाणार तर नक्कीच आहोत. आणि सानू आता झोपलेली आहे, प्रमोद आता बाहेर गेलेले आहेत, ते पण येतील थोड्या वेळात. दरवर्षी घरातच असतं, असं नाही की प्रत्येक वर्षी आम्ही 31ला बाहेर जातो असं नसतं. पण ह्यावेळेस खूप मनापासून होतं की यावेळेस आपण छान बाहेर जाऊया आणि छान सेलिब्रेट करूया. तर असं काही प्लॅनिंग ठरलेलं आहे. सो बघत राहा तुम्ही आम्ही काय काय करणार आहोत. सो स्टे ट्यून. बेटा सानू पण रेडी झाली आहे. अगं हळू, तुझी पण इथे रेडी झाली आहे. ये चलो, आता आम्ही जातोय डिनरसाठी आणि चल. ते पाय का गारगे काही नाही म्हणत ऑल टाइम नाही. हाय करा ग, इंट्रोडक्शन करून दे चल मम्मीचं. आणि ही हर्षदाची भाची.
माझी काही ओळख बिळख. तुझी काय ओळख आहे? तू रोजचं फिक्स कस्टमर आहे माझा ब्लॉग बघणार. काय सांगू? कमेंटचं पण. सो आता एक आम्ही आज आहे 31 जसं की तुम्हाला माहिती आहे आणि शेवटचा दिवस आहे 2022 मधला आणि उद्यापासनं 1 तारीख 2023 स्टार्ट होणार आहे. तर आपण अगोदर रवीनाला विचारूया की 2022 तिच्यासाठी कसं होतं, कसं गेलं तुझं 2022? छान गेलं बरं, एकदम मस्त. सण म्हणजे जी मैत्रिणी भेटल्या छान. हां आणि चांगल्या मैत्रिणी भेटल्या, फायनान्शियल काही गोष्टी असेल किंवा चांगला परिवार भेटला जरा. हेल्थ असो तर ते सगळं काही छान मिळालं. माझं जर सांगितलं तर मला रवीनाला तुम्ही पहिल्यापासून ओळखत होती, रवीना तर पहिलीच आहे, पण हर्षदासोबत माझी या वर्षात ओळख झाली आणि खूप छान ओळख झाली मेन म्हणजे. आणि मला 2023मध्ये हेच पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर छानच आहे आणि आतापर्यंत जितके पण फ्रेंड्स मिळालेले ते सगळे छान आहे. 2023साठीच नाही तर पुढचे सगळ्या वर्षांसाठी अशीच राहो ही डेफिनेटली म्हातारपणापर्यंत. या आमचं येस. हे माझं आहे आणि इकडे हे आमचं आलेलं आहे ते थोडं पूजा, थोडं हे झालं. आणि आमची आता हॅपी न्यू इयर बोल. घरी लॉग मध्ये किती मोठे मोठे आवाज काढते. हॅपी न्यू इयर. मी स्कूल मध्ये चालले अशी करते. हॅपी न्यू इयर ऑल. चला मॅडम आपलं राहिलेलं बोला चला. हर्षदा ना कॅमेराच्या मागे आता बोलत होती की मला हेल्थकडे लक्ष द्यायचं थोडंसं, मला डाएट चालू करायचं. 2022 मध्ये थोडं हेल्थकडे दुर्लक्ष झालं, थोडं कॉन्शियस व्हायचं. नक्की ना? कॉन्शियस व्हायचंय. नक्की ना? एक्सरसाइज करायची आणि थोडं वेट लॉस करायचंय. किती केजी एकदम झालं तरी झालं. होईल तेवढं कंट्रोल. तुझी चप्पल कुठे चप्पल तुझी? असं मस्ती करायचं वाटते. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ. काही संदेश? न्यू इयर. एकच प्रकार तुम्ही भारतात राहता, महाराष्ट्रात राहतात. महाराष्ट्रात तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप आनंदी जाओ, सुखमय जाओ आणि आनंद भरभराटीचं जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
गार्गी हॅपी बर्थडे. मग पप्पाचा फोन आहे ना. हॅपी न्यू इयर. 12 वाजलेले आहेत. त्यांना म्हणलं झोपू नका आम्ही येऊच. गार्गीचा बर्थडे आहे उद्या, म्हणजे आजच 1 तारीखला. कठीण परिस्थिती आणि अशा प्रमोद भाईंनी जो आपल्याला केक करून दिला त्याबद्दल त्यांचे संध्याकाळी बड्डे खरा आहे. काय चालू आहे काका तुमचं? बाबांचं प्रेम म्हणता इथेच बसवलं साईट इथलं चाललं वरती तिला काय आणणार कडेवर कोणतरी सगळं नवरा जोडते झालं पूजा. पूजा इकडे कुठे तुम्हाला कट केलं इकडे बघा म्हणून तू जेवण केलं